बिबवेवाडी भागामध्ये आता मधल्या काळात फिरणं झालं, तिथे एक स्मार्ट रोड झाला आहे. तो तेवढ्याच पट्ट्यापुरता तो स्मार्ट रोड आहे. ते स्मार्ट रोड ही नक्की काय स्कीम आहे? म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिसतं पण ते ना तुकडे तुकडे दिसतं, म्हणजे ते सलग नाही आहे. नाही, आता हा जर तुम्ही बघितला असेल की हा पूर्ण सलग रोड आपण झाला आहे आणि त्यावेळेस ती कॉन्सेप्टच अशी होती, कारण बिबवेवाडीचा हा रोड एकतर रुंदीकरण करणं, त्याच्यानंतर त्या स्मार्ट रोडची कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही आता बघितलं असेल की शहरामध्ये पाणी साचतं. आता जिथे स्मार्ट रोड आपण केला आहे तिथे पाणी साचलं नाही अजिबात, कारण कडेला पावसाळी लाईनचे गटारं टाकणं, ड्रेनेज लाईन टाकणं, हे सगळं रस्त्याच्या बाजूला घेणं, अंडरग्राऊंड केबलिंग करणं MSEBची, हे सगळं करून रोड तयार करणं ही त्याच्या मागची कॉन्सेप्ट आहे. फुटपाथ फक्त वरती दिसण्यापुरतं नाही, हां, त्याचं फुटपाथ असणं, तिथे त्याला बोलर्स लावणं किंवा तो फुटपाथचं सुशोभीकरण, दिवे लावणं रोडला अख्ख्या दोन्ही साईडनी, असं सगळं केलं तर तो स्मार्ट रोड आहे. आणि तशा पद्धतीचा हा बिबवेवाडीचा रोड आणि एक आपण त्याच्यामध्ये सिंहगड रोड आता घेतलाय, जवळजवळ निम्मा करत आणलेला आहे. या पुलाच्या कामामुळे तो पण आपण तो पण, आणि सातारा रोड असे सातारा रोड पण बऱ्यापैकी झालेला आहे. तर असे आपण 3 रोड आपल्या भागामधले ते करतो. हा कॉन्क्रिटीकरणाचा जो प्रश्न आहे, रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा आता तुम्ही सांगितलं, आता तळजाईपर्यंत आलाय. म्हणजे विरोधकांनी आंदोलन सुद्धा केलं त्या सगळ्या याच्यामध्ये. तळजाई हे खरं तर पुणेकरांना एवढ्या गजबजलेल्या सिटीमध्ये सेंटर पॉइंटला असलेलं पर्यावरणाची देणगी आहे. ते सगळं जपण्यासाठी नक्की काय प्रयत्न करताय गेली इतके वर्ष? तुम्हाला सांगू, मी खूप पर्यावरण प्रेमी आहे. म्हणजे मला एक झाड पण कोणी रस्ता रुंदीच्या ह्याच्यामध्ये तर नाही, ते रिप्लांट करा अशी माझी मागणी असते. म्हणजे मी इतकं बारीक लक्ष देते, मला खूप पर्यावरणाची हे आहे. ज्यावेळेस तुम्ही आता जसं सांगितलं त्यावेळेस हे जे 250 हेक्टरचं वन आहे आपल्याकडे, फॉरेस्ट, एवढ्या मध्यवर्ती भागामध्ये ते जपणं फार जरुरी होतं. त्यामुळे आपण अख्ख्या फॉरेस्टला भिंत घातली. म्हणजे ही जी तळजाई आहे त्याला अख्खी भिंत घातली मी. आणि तिथे भिंत घालण्याचं कोणाच्या डोक्यात नव्हतं, कारण तिथे भिंत घालून तुम्हाला काही मतदान मिळणार नव्हतं. की भिंत घातली आहे, हे कोणाचं ह्याचं काम नाही केलेलं, हा कोणा सोसायटीचं नाही केलं. पण तिथे जे येणारे लोक आहेत ती एक जपलं पाहिजे आपल्याला, हा ठेवा आहे मोठा. ते जपण्यासाठी आपण ती भिंत घातली. आता आपण वन खात्यातर्फे त्याचा एक आराखडा पण आता तयार केला आहे. तो आपण हळूहळू इम्प्लिमेंट करू. आणि त्याच्यामध्ये मी विरोध पण केला, कारण काय झालं होतं की मधल्या काळामध्ये काही नगरसेवक होते तिथे की कामं दाखवायची म्हणून त्यांनी आतमध्ये तळजाईमध्ये काहीतरी सिमेंटचे बाक आणि सिमेंटचं काहीतरी करायला सुरुवात केली होती. आणि त्याला मी प्रचंड विरोध केला. आणि त्या काळामध्ये आणि नागरिक माझ्या बाजूने तेव्हा उभं राहिले. आम्ही ते सगळी कामं थांबवली की फॉरेस्ट हे फॉरेस्टच राहिलं पाहिजे. जर तुम्ही फॉरेस्टमध्ये बागा करायला लागले किंवा फॉरेस्टमध्ये तुम्ही वन कराल तर ते नाही चालणार. तुम्हाला फॉरेस्ट हे फॉरेस्टच दिसलं पाहिजे आणि ते आहे तसंच जपलं पाहिजे. हे माझ्या आग्रही भूमिका आहे त्या बाबतीमध्ये. तुम्ही आता म्हणलं तुम्ही पर्यावरण प्रेमी आहात, जाणवतं बऱ्याच ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये. पण ह्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी नक्की काय प्रयत्न आत्ता करताय? तुम्ही जर बघितलं की पुणे शहराचा कचऱ्याचा जो हे होता, खूप प्रचंड प्रमाणामध्ये कचरा जमा होतो, कचरा जमा होतो. सोसायटीचे जे माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये आहे, पहिले त्यांनी ते पिट्स करणं वगैरे सगळं केलं, पण त्यांनी काही हा मार्ग त्यांना सुचत नव्हता की काय करावं. मी माझ्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने बऱ्याचशा सोसायटीमध्ये माझ्या जेवढ्या कार्यकाळात जसं जसं मला निधी उपलब्ध झाला तसे आपण कचऱ्याचे ऑटोमॅटिक मशीन दिलेत सोसायटींना. आणि ऑटोमॅटिक मी का भर देऊन सांगते की त्याचा कुठेही वास येत नाही. पूर्ण पॅक मशीन असते, तुम्हाला बाहेर कुठूनही काही दिसत नाही. जसं आपण एखादा जनरेटर ठेवतो तसा तो सोसायटीत ठेवता येतो. असे खूप ठिकाणी दिले. सोलर प्रोजेक्ट आमचे खूप ठिकाणी झाले. ते मशीन नक्की कसं काम करतं, काय त्याच्यामध्ये फुल्ली ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तुम्ही ओला कचरा टाकणं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जो आपला पालापाचोळा असतो ह्याचा किंवा एक विशिष्ट प्रकारचा भुसा असतो, तर ते सोसायटी मॅनेज करते. आणि तो भुसा आणि तो कचरा टाकायचा, त्याच्यापासून खत होतं, कंपोस्ट खत तयार होतं. आणि हे सगळं ऑटोमॅटिक होतं. त्याला फक्त टाकायचं आणि बंद करून टाकायचं आणि ते चालतं.
त्यामुळे सोसायटीवाल्यांना पण त्याचा कुठे वास येणार हे ते होत नाही. आणि खूप ठिकाणी लोकांनी ते बसवून घेतले. मी सगळ्या सोसायटींना दिले आणि त्यांच्या फ्लॅटप्रमाणे, म्हणजे कुठे मला मोठे मशीन द्यायला लागले, कुठे त्याच्यातलं छोटं मशीन द्यायला लागले, पण आपण ते करतोय. आणि मला असं वाटतं की मी कचरामुक्त पर्वती करण्याच्या दिशेने हे माझं पाऊल आहे. सोलर प्रोजेक्टचे बऱ्याच ठिकाणी आपण हा प्रोजेक्ट खरं तर सगळीकडे राबवला गेला पाहिजे. कचऱ्याचा प्रॉब्लेम खरंच खूप आहे सगळीकडे, खूपच मोठा आहे. तो न संपणारा आहे असं वाटतं कधी कधी. हा वाढतच जाणार आहे, यातनं काय आपण कंट्रोल करणार. आत्ता आपण पाचगाव पर्वती हा जो भाग आहे, पर्वतीला मी त्या दिवशी गेलो होतो, तिथे बरंच नवीन बांधकाम दिसलं पर्वतीला. ते नक्की काय प्रोजेक्ट चालू आहे आणि ते जे काही दिसलं मला त्याच्यातनं पर्वतीचं ऐतिहासिक स्वरूप बदलणार नाही तुम्हाला नाही वाटत? ॲक्च्युली पर्वती हे देवस्थान जे आहे, तुम्ही जर बघितलं असेल की खूप पूर्वीपासून पेशव्यांचं वरती कार्तिकेयचं मंदिर आहे, पेशव्यांचं म्युझियम आहे तिथे. आणि पर्वतीला रोज कितीतरी हजारो लोक वरती जातात, टेकडी चढतात आणि येतात. दुर्दैवाने एका साईडनी संपूर्ण झोपडपट्टीवरती यायला लागली, अतिक्रमण व्हायला लागलं आणि पर्वतीचे एक सौंदर्य जे म्हणतो आपण ते नष्ट व्हायला लागलं. त्यामुळं पहिलं तर काम मी पर्वती, जसं तुम्ही म्हणला की मी जसं पर्यावरण जपायला जाते तसं मला हेरिटेज आणि जुन्या वास्तूचं अतिशय अट्रॅक्शन आहे. म्हणजे तुम्ही जर माझं घर बघितलं तर तुम्हाला सगळं जुनं स्टाईलच दिसेल. तर त्यामुळे मी त्याचं हेरिटेज पण जपलं गेलं पाहिजे आणि ते लोकांना पण बघण्यासाठी अवेलेबल झालं पाहिजे. त्यामुळं मी बघा पहिलं पर्वतीला अख्खं जसं फॉरेस्टला भिंत घातली तशी पर्वतीला भिंत घातली. म्हणजे खालून जे आता येतात तशी पहिली आपण ती भिंत घातली. त्याच्यानंतर जे नागरिक चढायचे तर त्या पायऱ्या अशा ऑड होत्या, खूप वृद्ध लोकांना ते यायचं नाही. मग त्यांना ते आपण कडेला त्यांना ग्रिल बसवले, पायऱ्या नीट इव्हन करून दिल्या आहे तेच जपून, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं स्ट्रक्चर हे करून दिलं. त्यामुळे ते पायऱ्या व्यवस्थित चढू शकले. खूप म्हणजे माझ्या ज्येष्ठ नागरिकांनी माझा त्याच्यासाठी सत्कार केला. आणि मग हळूहळू आपण की पर्वतीवरनं गेलं तर अतिशय पुणं सुंदर दिसतं. तो एक वॉच टॉवर केला आहे, बाजीरावचं पेशव्यांचा पुतळा आपण बसवला आहे. आता आपण ते जवळजवळ पेशव्यांचा इतिहास सांगणारे म्युरल्स तिथे बसवतोय. म्हणजे लोकांना तो इतिहास कळला पाहिजे. किंवा तिथे एखादी व्हिडिओ ऑडिओ सांगतील, तिथे खूप 250 वर्षापूर्वीचं चाफ्याचं झाड आहे की तो चाफाच बोलतोय की मी हे सगळा इतिहास बघितला आहे. जिथे इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर पेशव्यांनी चहा घेतला होता ती एक जागा आहे, त्याचा कॅफे आपण रिस्ट्रक्चर करतोय. म्हणजे त्याच्या मूळ ह्याला कुठे हात लावत नाही. जे पेशव्यांचं म्युझियम आहे त्यांच्या खूप साऱ्या वस्तू आहेत, त्या फक्त आपल्याला व्यवस्थित करता येतील असं ते आपण म्युझियम आता बनवतोय. हे सगळं आणि ह्याच्यामध्ये मुळात त्या देवस्थानचे ट्रस्टी हे सगळे इन्व्हॉल्व आहेत. त्यांना विचारल्याशिवाय, इतिहासकार आपले बलकवडे आहेत, नंतर खटावकर आहेत, ह्या सगळ्या लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय एक पण गोष्ट आपण तिथे करत नाही आहे. या सगळ्यांच्या समन्वय करून त्यांच्या सल्ल्याने जे आहे ते आपण पर्वतीचं रूप आत्ता करतो. इतिहासाचा अभ्यास आणि इंटरेस्ट खूपच चांगला आहे. खूप आवड आहे. आणि इंग्रजांबरोबर पेशव्यांनी चहा वगैरे हो, तर आम्ही ते प्लेसेस निर्माण करतोय आता तिथे की मला असं वाटतं की तो बसावा, ते इंग्रजांबरोबर तो घेत आहेत असे ते तिथे ते बसलेत. तो कॅफे मी तसा रिस्टोर करते आता. क्या बात. हा झाला प्रश्न एक हेरिटेज जपण्याचा. पुण्यावर एक पुराचं संकट आलं होतं एकेकाळी आणि पर्वती मतदारसंघामध्ये खूप मोठी पूरग्रस्तांची वसाहत आहे. आता त्याबद्दल एक ॲड ऐकतोय बरेच दिवस झाले की ती घरं आता आमच्या नावावर झाली, आमचं प्रॉपर्टीवर नाव लागलं. हा इतका मोठा प्रलंबित प्रश्न, जवळपास 60 वर्ष प्रलंबित प्रश्न आहे, हा कशा पद्धतीने सॉल्व्ह केला? आणि त्यातही परत तोच प्रकार चालू आहे की हे आम्ही केलं सांगणारे पण बरेच आहेत. ॲक्च्युली हा प्रश्न खरं तर तुम्हीच बोललात आता की 60 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न. माझ्याही बऱ्याच खूप जण तिथे आश्वासनं द्यायचे, आम्ही हे करून आणू, आम्ही ते करून आणू, पण ॲक्च्युअल प्रोसिजर जी करायला पाहिजे होतं ती कोणच करत नव्हतं. म्हणजे मी जेव्हा आमदार झाले त्यावेळेस मी तो सगळा विषय समजून, पूरग्रस्त वसाहतींची त्यांची एक सोसायटीचे एक 10 मेंबर आहेत त्यांच्याकडनं मी तो समजून घेतला विषय की नक्की काय. मग आम्ही ते प्रस्ताव तयार करून वगैरे, आणि तुम्हाला सांगते की हे सगळे डिपार्टमेंट त्याच्यात म्हणजे इन्व्हॉल्व होते.
ज्यावेळेस लास्ट GR काढला, जेव्हा चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री होते, तर तो आपल्या महसूलला गेला, तो फायनान्सला गेला, जे सुधीर मुनगंटीवार फायनान्स मिनिस्टर होते. तो सगळी खाती फिरल्याशिवाय तो प्रस्ताव मान्य तेव्हा झाला नाही, तो GR जेव्हा निघाला तो. कारण प्रॉपर्टी कार्डवर त्यांची नावं चढवायची, म्हणजे पूर्वी पूरग्रस्तांना दिलेले आहेत ह्या जागा ह्या त्यांच्या नावावर करणं. तर त्याच्यात शासनाने किती पैसे भरून घ्यायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करता करता स्वतःला मला त्याच्यामध्ये 6 ते 7 वर्ष गेले. आणि तो मी GR जेव्हा चंद्रकांतदादा पाटील होते तेव्हा तो करून आणला. त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा आपला नोंदणी विभाग असतो, जो रजिस्ट्रेशन विभाग, तो त्या फाईल स्क्रुटिनी करणं, त्यांच्याकडनं ते रक्कम कशी भरून घेणं, याच्यासाठी परत एक 2-4 महिने, म्हणजे ते इतकं क्रिटिकल काम होतं, म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. आणि अजून पण आता प्रत्येक सोसायटी त्यांची फाईल देणार कलेक्टर ऑफिसला, ते स्क्रुटिनाइज होते. आणि आता जवळजवळ 12 फाईल आता त्यांच्या झाल्यात. 103 सोसायटीमधल्या माझ्याकडे आहेत त्या, माझ्या मते 11 सोसायटी शिवाजीनगरमध्ये आहेत त्यातल्या, आणि बाकीच्या आपल्या पर्वतीत आहेत. आणि हा खूप माझा जिव्हाळ्याचा विषय होता आणि त्या लोकांचा मार्गी लागला. आणि आता ती ऑनगोईंग प्रोसिजर आहे. खूप लोक आता श्रेय घ्यायला त्याचं, की आपण त्यांना जर तुम्ही हे विचारायला गेलात की ते कसं केलं हे, तर त्यांना सांगता येणार नाही. आता ह्याच्यात हाही प्रश्न उभा राहतो की इतकी वर्ष जर ती घरं त्यांच्या नावावरच नव्हती, मग या सगळ्या लोकांची आपण जे शासकीय बिलं म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिक बिल असेल किंवा टॅक्स असेल, ही प्रोसिजर कशी चालायची? नाही, त्याचं कसं असतं की प्रॉपर्टी कार्डवर त्यांचं नाव नव्हतं, म्हणजे सरकारने जमीन दिले त्यामुळे सरकारचं कलेक्टरची हे, म्हणजे तुम्हाला विकायला ते घर असेल तर तुम्हाला कलेक्टरची NOC घ्यायला लागते. तुम्हाला तिथे काही करायचं असेल तर तुम्हाला कलेक्टरची परमिशन घ्यायला लागते. त्यामुळे ती शासकीय जमीन म्हणूनच ते त्यांना वापरता येते. आणि टॅक्स वगैरे सगळं रेग्युलर लागतं, कारण त्यांना ती घरं आपण प्रोव्हाइड केली होती त्यावेळेस, पूर आला त्यावेळेस. त्यामुळं बाकी हे नव्हतं. पण आता ते त्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर त्यांचं नाव आलं, म्हणजे त्यांच्या सोसायटीचं नाव आलं, ते अधिकृत मेंबर झाले त्याचे. अच्छा. आता त्याच्या खालचा थोडा जो भाग आहे, आंबेलोढा कॉलनीचा जो भाग आहे, तो गेल्या काही वर्षापूर्वी तिथे पूर आला होता आंबेलोढ्याला, आणि तो सगळा, त्याच्यासाठी काय नियोजन आता केलंय? पुढे असं संकट परत येऊ नये, कारण त्यात बऱ्याच फॅमिलीजचं नुकसान झालं. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपल्या पूर्वीची जी सिस्टीम होती की नदीनंतर कात्रज तलाव भरायचा, मग ओढा नाल्यामधनं ते पाणी व्हायचं. आता खूप साऱ्या नाल्यांवर ह्याच्यावर अतिक्रमण झालं, आणि मागच्या वेळात खूप पावसाची एक हे पण बदलली, पाऊस पडण्याची, की तो कमी वेळात खूप जोरात पाऊस पडतो. आणि ते 19ला त्यामुळं पूर आला, कारण तो नाला अख्खा फ्लड होऊन व्हायला लागला. आणि खूप सारे, असं नाही, माझ्या मतदारसंघात जवळजवळ 70 ते 80% भागातनं तो नाला जातो. त्यामुळं प्रचंड प्रमाणात लोकांच्या सोसायटीच्या भिंती पडल्या, लोकांच्या घरातनं पाणी शिरलं, खूपच नुकसान झालं. म्हणजे फार ड्रेनेज लाईनपासनं सगळ्यांचे ते निघाल. आम्ही हळूहळू हे सगळ्या लोकांची कामं करत आणलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यामध्ये भिंती बांधण्यासाठीचा जो निधी होता तो आत्ता आलेला आहे. म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये महानगरपालिका पण नाही आणि शासनाने पण अजून निधी आला नव्हता. आणि त्या काळामध्ये आम्ही खूप वैयक्तिकरित्या असेल, कुठे कोणाकडे CS किंवा जुने बिल्डर होते ज्यांच्या हे सोसायटी होत्या, अशी मदत, सोसायटीची काही मदत, असं घेऊन आम्ही ही कामं पूर्ण केली. ड्रेनेज वगैरेला सगळं महानगरपालिकेने मदत केली, रस्ते ड्रेनेजमध्ये काही शासनाने त्याच्यात मदत केली. पण ज्या नाल्यांच्या भिंती बांधायच्या त्या थोड्या टेक्निकल ह्याच्यात अडकल्या होत्या. देवेंजींनी तो निधी मंजूर केला पुणे शहरासाठी. आणि आता आपल्या उरलेल्या भिंती पण आपण त्या बांधू, म्हणजे नागरिकांची सुरक्षा हे पहिलं क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये. पर्वतीमध्ये SRA होणार आहे, SRA प्रोजेक्ट होणार आहे कधी? SRAचं हे म्हणजे जे इतके वर्ष पुण्यामध्ये SRA होत नव्हती, आता SRAची जेव्हा पॉलिसी झाली त्याच्यानंतर पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून, म्हणजे ज्या शासकीय जागा आहेत त्या जागांवर शासनानेच ज्याची जागा आहे त्यांनी तो PPP मॉडेलवर लाभवावा असा पहिला पायलट प्रोजेक्ट मी माझ्या भागामध्ये करते आहे. तर त्याचं संपूर्ण आता
जाहिरात वगैरे सगळं निघालेली आहे, आमच्या मीटिंग सुरू आहेत, सर्वे झालेला आहे, मोजणी झाली आहे, पात्रता अपात्रतेच्या याद्या झाल्यात, होत आहेत म्हणजे आता. आणि तो प्रोजेक्ट माझा SRAचा उभं राहील. आणि त्या ह्याच्यावर माझं पुढचं टार्गेट असेल की आता पॉलिसी झाली आहे, घराची FSI वाढवून दिलेला आहे आमच्या सरकारने, तर पुढच्या ह्याच्यात निश्चित माझ्या ह्याच्यातल्या SRA मी राबवेल तेवढ्या. ताई, पुण्यामध्ये गुन्हेगारी, व्यसनाधीनता ही खूप वाढते तरुणाईमध्ये. याबद्दल काय उपाययोजना आहेत, एक आमदार म्हणून, एक नागरिक म्हणून? पहिलं तर मी असं म्हणेन, तिथेच मी सोडेल की पुण्यामध्ये वाढते असं नाही आहे. ॲक्च्युली काय झालं आहे की पुणे हे जसं सांस्कृतिक शहर म्हणून आहे, तसं ते एक शैक्षणिक हब पण आहे. आणि म्हणून एखादा दुसरा प्रसंग झाला म्हणून पुणे शहराची व्यसनाधीनता वाढते असातला भाग नाही आहे. पण एक गोष्ट मान्य करायलाच लागेल की जो 17-18 वर्षाचा जो युवक आहे, ज्याला कळत नाही, तो व्यसनाकडे लवकर वळायला लागलेला आहे. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये खूप एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर एक आपण समाजात काहीतरी करू शकतो म्हणून ह्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही बरंचसे आता काम, माझा मुलगा पण आहे पुणे शहर युवा मोर्चा, तर युवांनीच त्याच्यामध्ये हे काम सुरू केलेलं आहे की कॉलेजेसमधनं एक अवेअरनेस सेमिनार घेणं, किंवा अशा ठिकाणी जिथे गरज आहे, ज्या बऱ्याचशा NGOs काम करतात ह्या क्षेत्रामध्ये, त्यांना जोडून घेऊन, पोलिसांना जोडून घेऊन, की जिथे ड्रग्स सप्लाय होतो तिथले ठिकाणं शोधणं, किंवा जिथे गरज आहे की त्या लोकांना व्यसनातनं मुक्ती मिळवायची आहे, तिथं त्यांना मदत करणं, अशा पद्धतीचा एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे. आणि मी सांगेन की इवन पोलीस स्टेशन माझ्याकडचे जे आहेत, तर ते पोलीस स्टेशन आता सगळं आम्ही त्यांना बरंचसं कॉम्प्युटराईज होतील असं त्यांना कॉम्प्युटराईज देणं, त्यांना कॅमेराज देणं. माझ्या इथे सिंहगड रोडला मी हद्दवाढ करून घेतली, कारण माझ्याकडे राजाराम पुलाच्या पुढे हवेली जात होतं, म्हणजे ग्रामीणला जात होतं. मग आता आपल्या लोकांसाठी ती एक हद्दवाढ करून घेतली. तिथे आता नव्याने पोलीस स्टेशन उभं करते आहे मी. आणि त्या पोलीस स्टेशनमध्येच आपण एक वरती एक ट्रेनिंग सेंटर आणि हे असं पोलिसांसाठी ते पण करतो आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांची मदत घेऊन इथून याच्यातनं आपल्याला मार्ग काढून आपली जी येणारी भविष्यातली जी ही तरुणाई आहे यांना वाचवणं हे मोठं काम आहे. आणि ते आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून केलं पाहिजे. मग आता हे जे तरुण आहेत, जे नुकतेच कॉलेजमधनं पासआउट होत आहेत किंवा पासआउट झालेले आहेत, हे व्यसनाधीनतेकडे म्हणा किंवा गुन्हेगारीकडे म्हणा जे वळतात, त्याला काही कारण आहेत ऑब्व्हियस. मग त्यांच्यासाठी काही रोजगाराच्या संधी असतील किंवा अजून काही वेगळी उपाययोजना असतील, या काही प्लॅनिंगमध्ये आहेत का आता? नाही, रोजगार आणि मी म्हणेन की व्यसनाधीनता हे खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला रोजगार नाही म्हणून तुम्ही व्यसनात. मी जसं तुम्हाला सांगितलं की एक 16 ते 21 वर्षापर्यंतचं जे वय असते, त्या वयामध्ये काही कळत नाही की आपण काय काय मार्गाला चाललो आहे. आणि हे जे विकणारे जे लोक असतात हे हाच क्लास धरतात. तुम्ही बघितलं तर कॉलेज बाहेर याची विक्री होते, त्याच एज ग्रुपमधली मुलं ह्याला बळी पडतात, कारण एक अट्रॅक्शन असतं त्या वयात नवीन नवीन गोष्टींचं, आणि म्हणून हा तरुण वर्ग तिकडे वळतो. दुसरी गोष्ट काय झालं की आता आपल्या फॅमिलीज पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. कॉम्पॅक्ट फॅमिली असतात घरामध्ये, आई वडील दोघं पण काम करणारे असतात. अशा काळामध्ये संवाद थोडा, फॅमिलीतला संवाद कमी झाल्यामुळं पण बरेचसे मुलं कधी कधी आपण बघतो की खूप लहान वयात मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागलेत. तर ह्या सगळ्या गोष्टींशी हे सगळं एकत्रित एकमेकांशी निगडीत आहे. रोजगाराच्या संधी वगैरे हे फार नंतरची स्टेप येते. पण तुम्ही जर बघितलं तर 17 ते 21च्या वयातली मुलं ह्या मार्गाकडे जास्त वळतात, आणि त्यांनी ते वळू नये म्हणून प्रयत्न करणं आत्ताची पहिली गरज आहे. आता गेली 18 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, नगरसेवक, आमदार. आता पुढची 5 वर्ष ही अजून तुम्हाला मिळतील अशा शुभेच्छा देतो. पुढच्या 5 वर्षात काय प्रस्तावित कामं आहेत अजून आपल्या मतदारसंघामध्ये? खूप ॲक्च्युली जर बघितलं तुम्ही तर
आता माझ्याकडे खडकवासलापासून एक फुरसुंगीपर्यंत कॅनॉल जो आहे वाहतोय तो बंद करण्याची आत्ता हे आपण इरिगेशन डिपार्टमेंटनी सुरुवात केलेली आहे त्याची. आता तो बराचसा कॅनॉल माझ्या भागातनं जातोय, तर तेव्हा तो बंद होईल तेव्हा तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून तिथे अशा प्लेसेस निर्माण करणं, सायकल ट्रॅक असेल, वॉकिंगसाठीचे ट्रॅक असेल, ज्येष्ठ नागरिक बसतील अशी काही उद्यानं असतील, लहान मुलं खेळतील असे काही पार्क असतील, हे तिथे त्या एरियामध्ये पहिल्यापासूनच करणं अतिक्रमण व्हायच्या आधी हा एक प्लॅन आहे. दुसरा प्लॅन असा आहे की त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की वाढणारं शहर सगळं आहे आणि सिंहगड रोडपासनं की पार अगदी आता खडकवासला ह्याच्यापर्यंत म्हणजे वडगाव दाहेरीपर्यंत जर तुम्ही गेलं तर वरचा भाग, या सगळ्या भागामध्ये आमची विठ्ठलवाडीला जी स्मशानभूमी आहे, तर आम्ही आता काय करतो आहे की अहिल्याबाई होळकरांनी नेहमी कसं केलं की घाट बांधले, नदीचे घाट, आणि त्याच्या शेजारी चांगल्या स्मशानभूमी निर्माण केल्या, कारण ही गरज आहे एक ही. तर आपण आत्ता तो विठ्ठलवाडीचा घाट बांधतोय आणि पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आणि तिथे चांगलं स्मशानभूमी जिथे आहे आत्ता ती व्यवस्थित करून देण्याचं काम माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आता ऑलरेडी त्याच्यात पैसे वगैरे सगळं टाकले आहे मी, पण काम पुढच्या ह्याच्यामध्ये होईल. अशी खूप सारी कामं आहेत अजून जी जी बऱ्याच काळ चालणारी, जी दीर्घकाळ चालणारी कामं असतात त्यातली काय आहेत. लहान मोठी पण खूप कामं आहेत, ती नागरिकांना वेळोवेळी कळतीलच पुढच्या. मला यात एक क्युरिओसिटी म्हणून एक प्रश्न आहे की कामं तुमच्याकडे येतात का, तुम्ही शोधता की कशी? आपण ही विकास कामं हा जो एक आपण शब्द वापरतो ह्या सगळ्याच्यामध्ये ही नक्की कळतात कशी की आता हे काम करायचं आहे? मग नाही, जर तुम्ही म्हणलात ना रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट, हे जे प्राथमिक प्रश्न आहेत ना याविषयी तर लोकांचं तक्रारी असतात किंवा आपण हे कंटिन्यू सुरू राहतं. माझ्या दृष्टीने ते काम नाही. आपण असं काहीतरी आपला मतदारसंघ व्हायला पाहिजे. जर तुम्ही बिफोर आफ्टरचं बघितलं तर मी माझ्या ह्याच्यात खूप सारे हे चेंजेस करत आणलेत. हे मला असं वाटतं की आपण काहीतरी याच्यात युनिक केलं पाहिजे की जे कायमस्वरूपी लोकांना दिसेल, म्हणजे लोक त्याचा उपयोग होईल. आणि आपण बघतो की पुणे शहरामध्ये जसं जेव्हा लोक येतात तर लोकांना काय दाखवायचं, माझ्या डोक्यात खूप होतं की टुरिझम वाढलं पाहिजे. जर टुरिझम वाढलं तर तुमच्या शहराची इकॉनॉमी पण वाढते. तर त्या दृष्टीने पण मी माझ्या ह्याच्यात हे प्रयत्न केले आणि मला असे स्थान, माझे ऐतिहासिक स्थान माझ्या इथे आहेत. विठ्ठलवाडीचं देवस्थान आहे जिथे प्रति पंढरपूर म्हणतात, पर्वती आहे, एवढं मोठं फॉरेस्ट आहे, हे देवदयाने ऑलरेडी आहे. तर आपण असे प्रोजेक्ट का नाही करावेत? असं करून करून प्रत्येक प्रोजेक्ट हा माझ्या डोक्यात येत गेला. मॉडेल हबचा असेल जो मल्टी मॉडेल हबचा, हे येत गेले आणि आता ते मूर्त स्वरूपात येत आहेत. मला वाटतं याबाबतीत तुम्ही भाग्यशाली आमदार असाल की तुमच्या मतदारसंघामध्ये हेरिटेज पण आहे आणि नवीन होणारं पुणे पण आहे. म्हणजे सिंहगड रोडचा भाग बघितला तर नवीन पुण्याचा भाग आहे बऱ्यापैकी, आणि पर्वती किंवा हा जर भाग बघितला तर हा हो. म्हणजे पहिल्यांदा तर माझ्या डोक्यात जेव्हा मी निवडून आले 2009ला तेव्हा की पहिला तर तुम्ही पुणे शहरात वाहतुकीची समस्या बघता, पण मी माझ्या इथे वाहतुकीचा प्रश्न पहिला सोडवण्यासाठी पहिला स्वारगेटचा ब्रिज, सिंहगड रोडची वाहतूक, त्याला असणारे पॅरलल रस्ते, हे सगळं करत करत आणलं. बिबवेवाडी पूर्ण रोड, हे सगळं म्हणजे पहिली वाहतूक समस्या, हे असं डोक्यात घेऊन किंवा आरोग्याचा प्रश्न आहे तर हॉस्पिटल पाहिजे, पोलीस स्टेशनने हद्द वाढवली पाहिजे, हे सगळं असं प्लॅनिंग करून करत आणलेलं आहे. आणि राजकारणात राहून एवढ्या संवेदनशील कशा राहिला तो? म्हणजे आता आपण बघितलं काही दिवसांपूर्वी जेव्हा पुरामध्ये तुम्ही अगदी पावसात 2 दिवस स्वतः उभे होतात सगळ्या नागरिकांसाठी, एवढी संवेदनशीलता कशी जपलीत कशी? मुळात माझ्या मते ती माझ्यामध्ये आहेच, त्याच्यात माझा स्वभाव येतो, ते जपायला वगैरे लागत नाही. आणि राजकारणात आलं म्हणून स्वभाव बदलावा असं काही नाही. राजकारण काय आज आहे उद्या नाही आहे, पण एक माणूस म्हणून लोकांनी मला लक्षात ठेवावं. पण याच राजकारणात यावेळेला काही अंतर्गत डावपेच दिसत आहेत. म्हणजे तुमच्याच भागामध्ये थोडा विरोधाचा सूर आहे किंवा काही वेगळा सूर उमटतोय. मग ह्याच नक्की कारण काय? पकड कमी झाली आहे का काही अजून कारण आहेत यासाठी? नाही, मला असं वाटतं की माझी पकड हे व्हायलाच नाही पाहिजे, मतदाराची पकड पाहिजे.
आणि हे राजकारण आहे, जसं तुम्ही म्हणता तसं राजकारणाचा तो एक भाग आहे, लोकशाहीचा एक भाग आहे की त्यांनी आमदारकीला इच्छुक असणं ह्याच्यामध्ये मला काय चुकीचं वाटत नाही. पार्टी ही लोकशाही पद्धतीने चालते आणि पार्टी ही ठरवते की काय करायचं ते. ह्या सगळ्या याच्यामध्ये हा झाला राजकीय प्रवास मतदारांसोबतचा आणि शहरासोबतचा. या सगळ्यात तुम्हाला कुटुंबाकडनं कसा सपोर्ट मिळतो, कुटुंबाकडनं आधार कसा मिळतो सगळ्या बाबतीत? म्हणजे मी एकाच वाक्यात सांगेल की कुटुंबाचा सपोर्ट आणि कुटुंबाचा आधार नसता तर आमची जॉईंट फॅमिली एकतर तर त्यामुळं 6 मुलं आणि म्हणजे त्यांचे पण दिराचे पण असे सगळेजण खूप त्यांचा आधार नसता तर मी एक पाऊल पण पुढे टाकू शकले नसते. आणि मी जेवढ्या मोकळेपणाने बाहेर काम करू शकते कारण घर माझं सगळेजण बाकीचे सांभाळतात, मी घर सांभाळत नाही, मी बाहेर जाते, तर खूप प्रचंड आधार आहे मला माझ्या कुटुंबाचा. एक व्यक्ती म्हणून माधुरीताई मिसाळ आणि एक आमदार म्हणून माधुरीताई मिसाळ, तर स्वतःकडे बघताना काय वाटतं? अजून बरंच करणं बाकी आहे की सॅटिस्फाईड, मी बरंच काही केलं आहे? हो, मी आमदार झाले तरी मी जी माधुरी मिसाळ व्यक्ती होते तीच राहिली असं मला वाटतं. त्यामुळे जसं नेहमीच असं मला वाटतं की आपल्याला जोपर्यंत जीवन दिलं आहे तोपर्यंत जे काही आपल्याला शक्य आहे, कारण कधी कधी असं म्हणतात की देव तुम्हाला तीच कामं तुम्हाला देतो की जे तुम्ही करू शकाल आणि ते आपल्या हातनं घडावीत अशी देवाची इच्छा असते. त्यामुळं तो जोपर्यंत काम देत राहील तोपर्यंत मी करत राहील. एक खूप मोठं काम, आत्ता एक खूप मोठा निर्णय सरकारकडनं आला, परवाच्याच दिवशी काही दिवसांपूर्वी आला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. ते तुमच्या सरकारच्या, आपल्या भाजपाच्या सरकार, युती सरकारच्या कार्यकाळात हे घडलं, त्याबद्दल अभिनंदन. त्याबद्दल काय सांगाल? आपण मराठी भाषिक आहोत. मराठी भाषेला हे अभिजात दर्जा मिळाला, मी खरंच केंद्र सरकारचे आमचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला ही अभिजात दर्जा मिळवून दिला. ही 6वी लँग्वेज आहे मराठी भाषा. पण एक खूप तुम्ही विचारलं म्हणून मी सांगते की हे जेव्हा सुरू झालं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, ही पहिली मागणी मी केली. हो, म्हणजे हे ॲक्च्युली माहिती नाही लोकांना, कारण त्यावेळेस विधानसभेमध्ये 2013 पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि विधानसभेत पहिली मागणी मी ही केली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यावेळेस हेही कोणाला माहिती नव्हतं की नक्की ह्याच्या मागे काय, हे मिळाल्यावर काय होईल. मग ते मला समजून सांगायला लागलं आणि मग तो प्रस्ताव तयार झाला. रंगनाथ पठारे होते, मी त्यांच्याकडे जाऊन ते सगळे पुरावे वगैरे आम्ही गोळा केले, त्याचे पुस्तिका छापल्या, लोकांना अवेअरनेससाठी त्या पुस्तिका वाटल्या. त्याच्यानंतर साहित्य संमेलन जेव्हा 2014ला झालं, त्याच्यामध्ये मी एक मोठा स्टॉल लावला जिथे हे सगळे पुरावे लोकांना प्रदर्शनीला ठेवले आणि आम्ही मोठे रोलर लावले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की साहित्य संमेलनात येणाऱ्या जवळजवळ 1,00,000 ते 1,25,00,000 लोकांनी त्या रोलरवर सह्या केल्या. त्याच्यामध्ये 2014 सासवडचं साहित्य केली होती सही. एक्झॅक्ट बघा, म्हणजे मला माझा साक्षीदार सापडला. हो, आणि मग तो प्रस्ताव मग केंद्र आणि आता त्यांनी मंजूर केला, तर मला स्वतःला खूप त्याच्याबद्दल आनंद आहे. वा, क्या बात आहे. 10 वर्षानंतर आज या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट दिसला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. ताई, खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून, तुमचा राजकीय प्रवास जाणून घेतला. तुमच्या मतदारांना, आपल्या नागरिकांना आणि त्याचबरोबर विरोधकांना सुद्धा काय संदेश द्याल? मतदारांना तर माझ्या खरंच काही सांगायची गरज पडत नाही. मला असं वाटतं की माझं काम बोलतं, माझा संपर्क बोलतो. विरोधक हे राजकारणामध्ये कोणीही कायमचे शत्रू नसतात. त्यामुळे माझं तर स्वतःचं असं मत आहे की जेवढे विरोधक मी माझ्या बाजूने वळवीन ती माझी यशाची पायरी आहे, आणि म्हणून मी राजकारणात कुणाला विरोधकच मानत नाही. दॅट्स वाय तुम्हाला हॅट्रिक आमदार म्हणतात, आणि यावेळेला तुम्ही आमदारकीचा चौकार मारालच. त्याकरता हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद A to Z पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. थँक्यू. अभिषेक, खूप खूप धन्यवाद.
खरं तर खूप मनमोकळ्या गप्पा मला मारता आला ह्याच्या निमित्ताने. तुझं पण आणि स्वयंभू स्टुडिओचं पण मी खरंच आभार मानेल, तुमची सगळी टीमचे, की तुम्ही इतक्या मोकळ्या वातावरणामध्ये ही चर्चा घडवून आणली आणि त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद ताई. आज खऱ्या अर्थाने तुमचा राजकीय प्रवास जाणून घेता आला आणि राजकारणातल्या बऱ्याच गोष्टी, खूप बारीक सारीक गोष्टी आम्हाला कळल्या तुमच्याकडनं. तुमच्याशी चर्चा करताना खूप छान वाटलं. A to Z पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.